नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, जे कन्व्हर्टेड राऊंडशी संबंधित आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। जवळजवळ 3000 असे विद्यार्थी आहेत, 3150 अशा विद्यार्थ्यांची निवड या पोर्टलच्या माध्यमातून कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वात पहिल्या मुद्द्यात देण्यात आलेला आहे की 2022 या टेट वरती जी पवित्र पोर्टल वरती फेब्रुवारी महिन्यामध्ये निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली। एकाच एक उमेदवार जवळजवळ 11000 विद्यार्थ्यांची, परंतु त्यातले 6000 विद्यार्थी कामावर रुजू झालेत आणि अजून बाकी कामावर रुजू होणं बाकी आहे। ज्या विद्यार्थ्यांची 11000 विद्यार्थ्यांची निवड यादी लागली आणि ज्या विद्यार्थ्यांची बाकी आहे त्यांची निवड ही अंतिम टप्प्यात आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत तुमचं प्रोसिजर ही तोपर्यंत चालूच राहते। जेव्हा नियुक्तीपत्र मिळतं त्यानंतर मात्र तिथून पुढे तुम्ही कामावरती रुजू होऊ शकता। आता फेब्रुवारी महिना आणि आता जवळजवळ जून महिना, भरपूर अंतर यामध्ये गेलेला आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा देण्यात आलेला आहे। दुसऱ्या मुद्द्यात वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत। या ठिकाणी पात्र हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, कारण उमेदवार असे तर पोर्टलला जवळजवळ 1.5-2 लाख विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत, परंतु पात्र म्हणजेच त्यांचा एज्युकेशनल, प्रोफेशनल आणि इतर हे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं, विषयानुसार, आरक्षणानुसार, सामाजिक आणि समांतर ह्या सगळ्या आरक्षणानुसार त्या बिंदूनुसार योग्य ती पात्रता असणं। त्यामुळे काही जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत। सदर रिक्त जागा त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील प्रक्रिया करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। आता ही वारंवार प्रेस नोटच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिक्षकांना या समजत होत्या। आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन परिपत्रक मग ते 7/6/2024 आणि 14/6/2024 अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत, तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांवर उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून भरतीची प्रक्रिया करण्याचे निर्देश प्राप्त झाले। यानंतर पुढचा मुद्दा आहे की माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाही याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली। जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाला सादर केली आणि या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रण विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज 25/6/2024 रोजी माजी सैनिकांच्या 484 पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे। आता ह्या 484 पदे उर्वरित रिक्त का ठेवली, तर त्या ठिकाणी प्रेस नोटमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की एकूण ज्या रिक्त जागा आहेत त्याच्या 10% जागा या राखून ठेवणार आणि मग बाकीच्या कन्वर्ट करणार। त्यानंतर पुढे तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे। कारण सिंपल आहे, भूकंपग्रस्त असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील ते सेल्फ सर्टिफिकेशन करताना त्या ठिकाणी हे ऑप्शन विद्यार्थ्यांनी भरले होते, ते 24 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे तो मुद्दा घेण्यात आलेला आहे की माजी सैनिक या प्रवर्गासाठी 10% जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीत विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निवड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गाला सर्वसाधारणपणे रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे। अशा शिफारस होत असल्याबाबतची सविस्तर तपशील खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे। 1ली ते 5वी गटासाठी 702 विद्यार्थ्यांची निवड झाली, उर्दूसाठी 55 विद्यार्थ्यांची, हिंदीसाठी 91 विद्यार्थ्यांची, मराठीसाठी 760, कन्नड माध्यमासाठी 9 अशी एकूण 1657 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे। त्यानंतर 6वी ते 8वी या गटासाठी जवळजवळ 1453 पदावरती उमेदवाराची शिफारस झालेली आहे
आणि विशेष म्हणजे जी 9वी ते 10वी 9वी आणि 10वीचे जे वर्ग आहेत त्यावर 10 विद्यार्थ्यांची शिफारस झालेली आहे. म्हणजे विचार करा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 10 विद्यार्थ्यांची या ठिकाणी शिफारस झालेली आहे. त्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका म्हणजे शिक्षक भरतीवरती ज्या काही याचिका असतील मग त्या कोणत्याही याचिका असतील तर त्या ठिकाणी एक स्टार मार्कच असतो की ही भरती प्रक्रिया जी पुढे चालू आहे ती न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात येईल. कुठलीही केस असू दे तिथे हा स्टार मार्क असतो. त्यानंतर शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे. तरी देखील या संदर्भात जर अभियोजकांना काही शंका असेल, डाऊट असेल तर ह्या 10 दिवसांमध्ये फक्त ऑफिशियल ईमेल दिलेला आहे, त्या ऑफिशियल ईमेलवरच संपर्क करायचा असेल. तुमच्या शंकेला त्या ठिकाणीच उत्तर दिले जाईल. ना कॉल ना मेसेज किंवा बाकी कुठल्याही माध्यमाचा वापर करायचा नाही. फक्त ऑफिशियल ईमेल आय डी दिलेला आहे आणि त्या ईमेल आय डीवर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तक्रार करू शकता. बाकी इतर कोणी नाही. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही स्वतः त्या ऑफिशियल ईमेल आय डीवरती मेल करायचा आहे आणि तोही 10 दिवसांच्या आतमध्ये. सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे केलेली आहे. त्या म्हणजे मॅन्युअल काहीही केलेलं नाही, त्यामुळे कुणी हाताने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रश्न येतच नाही. सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरतीची विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. म्हणजेच आता बाकीची पदभरती. त्याचप्रमाणे स्वप्रमाणपत्रांमध्ये चुकीची अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या माध्यम या याद्यांमध्ये झाली नसेल अशा उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे ज्यांच्याकडनं चुकून मिस्टेक झालेली आहे त्यांच्यासाठी आता ही एक पेनल्टी आहे आणि आता नंतर जेव्हा पुढील जाहिरात येईल तेव्हा मात्र त्यांना एडिटचं ऑप्शन दिलं जाईल. नव्याने जाहिराती येऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल आणि मग तुम्ही जे एडिट केले त्यानुसार पुढची यादी लागली जाईल. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे विभागाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोगधारकांनी नोंद घ्यायची आहे. एकूणच संपूर्ण शिक्षक भरतीचा विचार केला तर जवळजवळ या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी घोषणा ज्या केल्या होत्या 30,000 शिक्षक पदभरतीचा टप्पा, नंतर 20,000 शिक्षक पदभरतीचा टप्पा आणि ह्यासाठी जो उलटून गेलेला कालावधी आहे आता त्यामध्ये पहिली मेरिट लिस्ट लावली ती फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्यामध्ये 11,000 जागा भरल्या. आता तो राऊंड होता, तो पहिला राऊंड होता, फेज 1 म्हणू शकतो आपण त्याला. आणि आता 3,000 शिक्षक पदभरती केलेली आहे जो कन्व्हर्टेड राऊंड होता. हा राऊंड दुसरा होता, फेज 2. आता या ठिकाणी तिसरा राऊंड लावण्यात येईल, तो म्हणजे विथ इंटरव्ह्यू. आणि तो आता किती पदांसाठी या ठिकाणी लावण्यात येतो तो ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागेल हे त्याच दिवशी कळेल. म्हणजे या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत फक्त 14,000 पदे या ठिकाणी भरली गेलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यातून पण आता जे पहिला 11,000चा राऊंड लागला त्यामध्ये देखील अजून अर्ध्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणं बाकी आहे. अर्धे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत परंतु अर्धे विद्यार्थी बाकी आहेत. आता ह्या 3,000मधून देखील काही विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्या विद्यार्थ्यांना देखील अजून जोपर्यंत नियुक्तीपत्र हातात येत नाही तोपर्यंत पूर्णपणे त्यांची प्रोसिजर संपली असं आपण म्हणू शकत नाही. इंटरव्ह्यू ही मेरिट लिस्ट लागेल. आता ज्याप्रमाणे 9वी ते 10वीच्या जागा बऱ्यापैकी कमी आल्या होत्या परंतु विथ इंटरव्ह्यूला या ठिकाणी जागा जास्त येण्याची शक्यता आहे कारण त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये एडेड स्कूल असतील किंवा ZPच्या व्यतिरिक्त बाकीच्या देखील शाळा यामध्ये भरपूर असतात. अशा प्रकारे आजच्या नवीन अपडेटच्या सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.